जाट बहुल मतदारसंघामध्ये जे जाट म्हणणारी जी जमात आहे ही फार तशी कडवी आहे. आपल्याकडे जसा मराठा समाज असतो त्याप्रमाणे. तर ही जाट समाज समाज हा पूर्णपणे हुडांच्या बाजूने उभा राहिला, असं या निकालावरून दिसतं. पण तो तेवढा डिसायसिव्ह नव्हता मतदाराच्या दृष्टिकोनातून आणि बीजेपीने त्याचं बरोबर ओळखून बाकी जे नॉन जाट मतदार आहेत त्यांना आपल्या बाजूला घेतलं, असं या निकालावरून आता तरी दिसतंय. आणि त्याच्यामुळं जे चौटाला आणि बाकी भजनलाल, बन्सीलाल हे जे सगळे आतापर्यंतचे घराणी इथे होती, ती वेगवेगळ्या भागामध्ये विखुरली गेलेली आहेत, वेगवेगळ्या पक्षांमध्ये विखुरली गेलेली आहेत आणि त्यांच्यामध्ये चौटाला फॅमिलीमध्ये मिश्र त्यांना यश मिळालेलं आहे. पण दुष्यंत चौटाला जे उपमुख्यमंत्री होते, त्यांना दारुण पराभव पत्करावा लागलेला आहे. हे आपल्याला याच्यावरून दिसतं मनोज. मी एक 5 कारण साधारणतः माझ्या समोर दिसतात हरियाणात भाजपनं हॅट्रिक का केली आणि सत्ता कशी खेचून आणली. एक तर 12 मार्च 2024 रोजी मनोहरलाल खट्टर यांना बदलून नायब सिंह सैनी यांना भाजपनं मुख्यमंत्री केलं. मार्च नंतरचा हा बऱ्यापैकी त्यांना वेळ मिळाला आणि त्यांनी वेगानं हालचाली केल्या. त्या कशा केल्या मी सांगतो. एक तर पहिल्यांदा हरियाणामध्ये ओबीसी मुख्यमंत्री मिळाला. जाट बहुल राज्यामध्ये ओबीसी मुख्यमंत्री त्यांनी द्यावं यामागे भाजपची एक रणनीती होती. जाट वर्सेस ओबीसी असं एक चित्र हरियाणामध्ये तयार झालं. इतर समाजानं राजकीय भूमिकेबाबत मौन बाळगलं. तो ओबीसी समाज होता, म्हणजे ओबीसी बहुतांश आणि त्याच्यासोबत काही छोट्या जाती. आणि जाटांनी निवडणूक की आधीच हे दर्शवलं हरियाणामध्ये की काँग्रेस जिंकते आहे. मात्र इतर समाजानं आपल्या राजकीय भूमिकेबद्दल मात्र मौन पाळलेलं आहे, हे यावरून दिसून येतं. मागासवर्गीय समाजाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा हा भाजपला मिळाला. याचं कारण असं की महेंद्रगड इथे अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांनी मागासवर्गीय समाजाचा एक सन्मान सोहळा आयोजित केला होता, संमेलन आयोजित केलं गेलं होतं आणि या संमेलनामध्ये क्रिमिलेअरची मर्यादा 6 लाखावरून 8 लाखावर नेल्याची घोषणा केली. अर्थात अमित शहानी ती केली नाही, ती नायब सिंह सैनी यांनीच केली. पण अमित शहा यांच्या नेतृत्वामध्ये ते संमेलन आयोजित केलं गेलं होतं. 15% आरक्षण होतं मागासवर्गीयांचं गट अ आणि गट ब मध्ये. हे 15%वरून 27% हे आरक्षण वाढवलं गेलं. त्यानंतर तिसरा मुद्दा असा होता की हरियाणामध्ये मोदी ब्रँड हा चाललाय. भ्रष्टाचार मुक्त सरकार आणि पारदर्शक सरकार अशा प्रकारची घोषणा करत आणि अशा प्रकारची सरकार पुन्हा आपण देऊ अशी ग्वाही हरियाणातल्या जनतेला मोदींनी दिली. तो मोदी ब्रँड हा हरियाणामध्ये चालला प्रचारादरम्यान, असं यावरून दिसून येतं. चौथा म्हणजे स्वच्छ कारभार. हेही एक वाक्य खूप पॉप्युलर झालं होतं आणि हा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न अमित शहा, नरेंद्र मोदी आणि भाजपच्या ज्या ज्या नेत्यांनी हरियाणामध्ये प्रचार केला त्यांच्याकडून हे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यात भाजपला यश आलेलं आहे. स्वच्छ कारभार याचा अर्थ असा होतो की मनोहरलाल खट्टर यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्यास सांगितलं आणि सैनी हे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर सैनी यांच्या काळामध्ये जे जे काही निर्णय घेतले गेले होते, म्हणजे शेतकरी प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराज होते, पण शेतकरी नाराज होते आणि त्याचा फटका विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला बसेल याची पूर्ण कल्पना ही आल्यानंतर शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये एक चांगला संदेश जाईल अशा सुद्धा प्रकारचे प्रयत्न हे केले गेले. आणि त्यामुळे बऱ्यापैकी ज्या चुका खट्टर सरकारमध्ये झाल्या होत्या किंवा जी अँटी इन्कम्बन्सी 10 वर्षातली होती ती दूर करण्यासाठी सैनी यांनी वेगानं पावलं उचलली आणि केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, त्यांच्या नेत्यांच्या सूचनेनुसार त्यांनी बरीच कामं केली आणि या ज्या काही सुधारणा सैनी सरकारच्या काळामध्ये झाल्या त्याचा एक सकारात्मक संदेश जनतेमध्ये गेला आणि त्याचाही फायदा भाजपला झाल्याचं दिसतं. पाचवा अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकसभा निकालानंतर जे काही 240 या जागांवरती भाजप स्थिरावली किंवा इंडिया आघाडीने त्यांना तिथेच 240 जागांपर्यंत रोखलं. त्यानंतर भाजपनं खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या सुधारणा पक्षीय म्हणजे संघटनेच्या स्तरावर केल्या. त्यांनी आधीच मुख्यमंत्री म्हणून सैनी यांना बसवलंच होतं, पण त्यानंतर सुद्धा खूप वेगवेगळ्या गोष्टी घडत राहिल्या आणि ज्या चुका झाल्या त्याचं व्यवस्थित विश्लेषण करून त्या कशा दूर करता येईल आणि जनतेमध्ये जी भाजपच्या संदर्भामधली नकारात्मकता होती ती कशी दूर करता येईल यासाठी सातत्यानं सोशल मीडियाचा वापर कर, सरकारमधल्या सुधारणा कर, धोरणांमध्ये बदल कर, अशा पद्धतीनं त्यांनी लोकसभा निकालानंतर सजगता बाळगली आणि त्याचा खूप फायदा हा भाजपला झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. भलेही अनेक गोष्टींवरती नाराजी दिसत असेल, इलेक्शन कमिशनवरती बोट ठेवलं गेलं असेल काँग्रेसकडून, पण अचानक
वेगवेगळ्या मतमोजण्यांच्या ज्या फेऱ्या झाल्या त्यानंतर जे चित्र पालटलं त्यावरून आपल्याला असं दिसतं की जो जाट विरुद्ध ओबीसी आणि अन्य समाज हा एकवटला आणि त्यातून खूप वेगवेगळी समीकरणं आपल्याला पाहायला मिळाली.